Please rejoin fast so that we can start. लेक्चर असल्यामुळे मे बी नाही समजत, फेस रिडिंग म्हणून समजतंय नाही समजतंय, तर काय अडचण येत असेल तर विचारत जावा. ओके, नाव सी. आता बघा, मग काय केलं आपण, टेम्पररी बेंचमार्क सेटअप नियर द साईट. आता मग अशी आपण जे क्रॉस सेक्शन केलं, म्हणजे एक लाईन केली आणि त्याला नंतर क्रॉस मध्ये लाईन मारल्या, आणि जी क्रॉस मध्ये लाईन मारलेली आहे त्याच्यावर रेग्युलर इंटरव्हलवर आपण पॉईंट सिलेक्ट केले. ठीक आहे, त्यानंतर काय केलं, टेम्पररी बेंचमार्क सेटअप नियर द साईट, स्टाफ रिडिंग्स आर टेकन अलॉंग द बेस लाईन. ठीक आहे, बेस लाईनच्या अलॉंग आपण स्टाफ रिडिंग घेतल्या आणि क्रॉस सेक्शन्स, आणि क्रॉस सेक्शनवर पण आपण रिडिंग घेतल्या. द रिडिंग्स आर एंटर्ड इन अ लेवल बुक. त्यानंतर रिडिंग आपण लेवल बुक मध्ये एंटर केल्या. इन दिस baseline, the cross section in this, the baseline and the cross section should be mentioned. आता या केस मध्ये काय करायचंय, जी कुठली तुमची बेसलाईन होती आधीची ती आणि तुमचे जे क्रॉस सेक्शन्स आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचे. ठीक आहे, लिहून ठेवायचं तिथं. RL ऑफ each points is calculated. त्यानंतर RL आपण कॅल्क्युलेट केलं. RL कशी कॅल्क्युलेट करतो आपण, हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मधून तुमची जे काही तिथलं स्टाफ रिडिंग असेल ते आपण मायनस करणार. ठीक आहे, then the baseline and cross section are plotted to a suitable scale. त्यानंतर baseline and cross section आपण एका शीटवर काहीतरी स्केल करून काढलं. Subsequently the RLs of the respective points are noted on a map. त्यानंतर RL आपण मॅपवर लिहिले. After which the required contour line is drawn by the interpolation technique. त्यानंतर जी काय आपल्याला कंट्रोल लाईन हवी होती ती आपण इंटरपोलेशन टेक्निकनी काढली आणि आपण ती ड्रॉ केली. ओके, आता बघा, हे युजिंग स्क्वेअर. आता हे बघा इथं स्क्वेअर मार्क केलंय, हे स्केलेटन म्हणजे जे काय आपण फक्कीने आधी ग्राउंडवर जे मार्किंग केलं दॅट इज अवर स्केलेटन. ठीक आहे, स्केलेटन म्हणजे आपण एक फक्कीने असे ग्राउंडवर आधी मार्क केलं आणि त्याच्यानंतर आपण RL काढल्या आणि त्या स्केलेटनवर लिहिल्या. RLs नोटेड ऍज पर द स्केलेटन आपण RL लिहिल्या. आता RL लिहिल्या म्हणजे काय, इथं आपली काय RL आलती, इथं समजा 100.75 आलती ती आपण इथं लिहिली. त्यानंतर तिथली आपली 99.60 आलती ती इथं लिहिली. इथं जी आलती ती लिहिली, इथं जी आलती लिहिली. ज्या त्या रिस्पेक्टिव्ह पॉइंटला त्याची RL आपल्याला लिहायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचंय, आपल्याला इंटरपोलेशन करायचंय. आता या केसमध्ये समजा इथं 98.75 आहे आणि इथं 100.75 आहे. आता बघा इथं दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला मिळण्यासारखं झालं. ठीक आहे, आणि तुम्हाला कंटूर काढायचा आहे 99 मीटरचा. यू हॅव टू ड्रॉ अ कंटूर ऑफ 99 मीटर. तुम्हाला 99 मीटरचा कंटूर काढायचा आहे. तर तुम्ही काय केलंय बघा, 99 मीटरचा कंटूर कुठून कुठून जाईल हे फाइंड आउट केलंय. तर 100 आणि
98.75 ह्याच्यामध्ये येणार का? येणार, 100% येणार. मग तो तुम्ही मार्क केला समजा. तुम्ही समजा इथून म्हणजे 99चा काढायचा तो 99चा काढायचा 98.75 100च्या मधून जाणार का? जाणार, 100% जाणार. त्यानंतर 98.75 आणि 99.20 ह्याच्यामधून 99 जाणार का? ह्याच्यापेक्षा मोठी आहे, ह्याच्यापेक्षा लहान आहे ना तो आकडा, म्हणजे इथून पण जाणार. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामधून जाते का? 98.75 97.60 नाही जाणार, कारण 99 ह्या दोन्हीच्या मध्ये येत नाही कुठं. ठीक आहे. आता इथं बघा, इथं कुठे येते का? 99.020 आणि 99.25 ह्याच्यामध्ये. कॅन एनीवन टेल 99 आहे का ह्याच्यामध्ये? 99.20 आणि 99.25? नाही. ओके, गुड. म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये नाहीये. आता बघा 97.60 आणि 99.25 याच्यामध्ये आहे का आपलं 99? येतं. का तर 99.60 अशी आकडा वाढत जातो. 99 आणि त्याच्या पुढं 99.25 येतो. ठीक आहे. म्हणजे आकडा वाढत गेल्यानंतर त्याच्या 99 इन बिटवीन कुठेतरी येतं. सेम वेनी 99.25 आणि 97.60 याच्यामध्ये येणार का? तर येणार. ठीक आहे. इथं पण 99 येतं, कारण 98.60 आणि 99.25 ह्याच्यामध्ये कुठेतरी तुमचं 99 येणार. सेम वेनी इथं पण येतं, इथं पण येतंय आणि इथं पण येतंय. असं आपण ह्या लाईन मार्क केल्या. आता आपल्याला इंटरपोलेशन करायचंय. इंटरपोलेशन कुठल्या पॉइंटचं नीट बघा, करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा ह्या 2 पॉइंटचं तुम्हाला इंटरपोलेशन करायचंय. ह्या 2 पॉइंटचं इंटरपोलेशन केले की तुम्हाला हे डिस्टन्स मिळणार, ते तुम्ही मार्क केलं. त्यानंतर हा पॉइंट आणि ह्या पॉइंटचं इंटरपोलेशन करणार, ह्या 2 पॉइंटचं तुम्हाला हा पॉइंट मिळाला. त्यानंतर ह्या 2 पॉइंटचं तुम्हाला इंटरपोलेशन करायचंय, म्हणजे तुम्हाला हा पॉइंट मिळणार. ठीक आहे. सेम वेनी ह्या 2चं करायचं इंटरपोलेशन, तुम्हाला हा पॉइंट मिळणार. ह्या 2चं करणार, ह्या 2चं करणार, ह्या 2चं करणार आणि ह्या 2चं तुम्ही करणार. म्हणजे तुम्हाला इंटरपोलेशन केल्यानंतर आय विल शो इन अदर कलर. तर तुम्हाला हे पॉइंट इंटरपोलेशन केल्यानंतर तुम्हाला हे पॉइंट मिळतील. जरा मोठ्या ह्याच्यात दाखवतो. हे पॉइंट तुम्हाला मिळतात. पॉइंट मिळतात म्हणजे काय मिळतं? डिस्टन्स मिळतं तुम्हाला. एका ठराविक पॉइंट पासूनचं त्याचं डिस्टन्स मिळतं. मग तुम्हाला काय करायचंय? फक्त जायचंय आणि स्मूथ कर्व त्याचा काढायचा ते पॉइंट जोडून. ते पॉइंट जोडले हे पिंक कलरचे, ते तुम्हाला हू इज दिस? कोणी हे ड्रॉ केलंय स्क्रीनवर? इथं बघा. तर हे पिंक कलरचे पॉइंट जेव्हा तुम्ही कनेक्ट करता, तेव्हा तुम्हाला कंटूर मिळून जातो. ओके, समजलं का तुम्हाला? कोणाला काय अडचण आहे का? प्रसाद B35 तुमच्या घरी फोन करून सांगेन की तुम्ही असं करताय क्लासमध्ये. नाही सर, सर ते चुकून झाले सर, ते चुकून झाले सर, सॉरी. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजलं का? हे जे आपण पॉइंट्स आहेत, हे पॉइंट आपण जोडले की आपल्याला कंटूर मिळाला. सेम वेने तुम्हाला 98 मीटरचा कंटूर काढायचा होता. तो आपण इथं काढलेला आहे. ठीक आहे. आता बघा. स्क्वेअर. आता स्क्वेअर मेथडने आपण कसं काढतो बघा. द एरिया इज डिव्हायडेड इंटू नंबर ऑफ स्क्वेअर. आता मी तुम्हाला इथं नुसतं म्हणतो की आपल्याला इंटरपोलेशन करायचं ते काय आहे ते तुम्हाला मी नंतर पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या पॉईंटमध्ये क्लिअर सांगेन. आधी मेथड समजून घ्या, मग इंटरपोलेशन करू समजून घ्या. हां, ठीक आहे. आता स्क्वेअर मेथड बघा. द एरिया इज डिव्हायडेड इंटू नंबर ऑफ स्क्वेअर्स. ठीक आहे. स्क्वेअर मॅनरमध्ये आपण एरिया आधी डिव्हाइड करतो. साइज ऑफ द स्क्वेअर डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द एक्सटेंट ऑफ द ग्राउंड. ग्राउंडचे जे एक्सटेंट असेल, म्हणजे ग्राउंड कसं आहे त्याच्यावर आपलं स्क्वेअर डिपेंड असतं. आता कॅन एनीवन टेल जे काय तुम्ही स्क्वेअर फॉर्म केलेत, हे कमी अंतराचे केव्हा असतील आणि मोठ्या ह्याचे कधी असतील? कॅन एनीवन टेल? हा जो स्क्वेअर आपण फॉर्म केला आहे. ती येस, सब असेल तर कमी अंतराचे असणार गुड. आणि फ्लॅट असेल तर जास्त अंतर असणार.
ओके, गुड. स्लिप असेल तेव्हा आपण कमी अंतर ठेवणार आणि फ्लॅट असेल तेव्हा आपण अंतर जास्त ठेवणार. ठीक आहे. तर आपण स्क्वेअर फॉर्म केला. जनरली दे हॅव साइड्स ऑफ व्हेरिंग फ्रॉम 5 to 20 मीटर, 5 मीटर, 10 मीटर, 20 मीटर असे आपण ठेवतो. द कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर आर नंबर्ड सिरियली 1, 2, 3, 4 असं त्याला नंबर देतो आपण. ठीक आहे, कळण्यासाठी. टेम्पररी बेंचमार्किंग सेट तोच सिनारिओ आहे बघा. नियर द साइड द लेवल इज देन सेट अप ॲट अ सुटेबल पोझिशन. ओके. त्यानंतर स्टाफ रीडिंग घेतले आपण. स्टाफ रीडिंग ऑन कॉर्नर्स of the square are taken and noted in a level book maintaining the square sequence of the serial numbers of the corners. Okay. त्यानंतर RL of all the corners are calculated. RL आपण कॅल्क्युलेट करतो. The skeletons of the square are plotted out to the suitable scale. त्यानंतर जे काही RL आहे ते आपण सुटेबल तो डायग्राम काढली त्याच्यावर RL टाकतो. The respective RL are noted on the corners. ठीक आहे. ते RL आपण लिहिल्या तोच सिनारिओ बघा. तिसऱ्यांदा लेक्चरमध्ये तेच आपण बघतोय. आफ्टर विच द कंट्रोल लाईन्स आर ड्रॉन बाय इंटरपोलेशन. ठीक आहे. आता बघा इंटरपोलेशन टेक्निक काय आहे. दिस इज द प्रोसेस ऑफ द लोकेटिंग कंटूर्स प्रोपोर्शनली बिटवीन द प्लॉटेड लाईन्स इज टर्म एज अ इंटरपोलेशन. आता मग पासून आपण नुसतं इंटरपोलेशन हे जे बघत होतो. तर व्हॉट इज दिस इंटरपोलेशन? ओके. दिस is a process of locating contours properly between the plotted lines is termed as the interpolation. समजलं? The process of locating the contours properly between आपण plotted points in between आपण ते पॉइंट काढत होतो ना. The process of locating the contours proportionally. आता हे proportionally काढतो आपण. म्हणजे तो पॉइंट त्याच्या कुठं आला पाहिजे हा प्रोपोर्शन मध्ये काढतो आपण. ठीक आहे. तर याला बोलायचं इंटरपोलेशन टेक्निक. दिस इज डन बाय द अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन अँड ग्राफिकल मेथड. आता ह्याचे दोन मेथड आहेत. एक तर अरिथमेटिकल मेथड आणि ग्राफिकल मेथड. अशा दोन मेथड आहेत. अरिथमेटिकल म्हणजे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. कॅल्क्युलेशनचा पार्ट म्हणजे काही जास्त काही विषय नाही. तिरकस गुणाकार करायला लागतो तुम्हाला, जास्त काही नाही. कशाचा तिरकस गुणाकार करायचा ते मी तुम्हाला सांगतो. सोपं आहे एकदम. ठीक आहे. तर एक अरिथमेटिकल कॅल्क्युलेशन आणि दुसरा ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड मध्ये तुम्ही ग्राफ काढता त्या पर्टिक्युलर ह्याचा आणि त्याचं मार्किंग वरून तुम्ही त्याचे मेजरमेंट घेता. ठीक आहे. अशा दोन मेथड आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. दिवसभर तुमचे लेक्चर चालू असतील. मे बी यू माइट हॅव गेट बोर्ड. ओके. इथपर्यंत कुणाला काही शंका असेल तर बरोबर आहे. विचारा. हा, तेवढं सांगायला येते लगेच. अजून कोणाची इथपर्यंत काही शंका असेल तर सांगा. तुमच्या क्लास तुमची एक्झाम कशी होणार आहे, काय होणार आहे, तुम्हाला सोनाली पाटील मॅडम इन बिटवीन सांगतच असतील. ते आपले शिष्य आहेत. काय तुम्हाला शंका आली तर त्यांना डायरेक्टली कॉल करून विचारत जावा किंवा कसंही तुमच्या कन्व्हिनियंटनी. Sir, can you share this PPT on group? येस येस. पीपीटी ग्रुपवर नाही आपण. पण आपली एक आता कशी सिनारिओ असतो. हे झाल्यानंतर जस्ट अ मिनिट.